आज अचानक गावाला जायचं प्लॅन ठरला होता, माझी धांदल उडली त्याच्यामुळे. आणि सकाळी सकाळी हा आगाराचा एक बॉयलर आला होता. ह्याच्यामध्ये एक बॉयलरचं मेन युनिट आहे, बॉइलिंग रॅक आहे, पोचिंग ट्रे आहे, ट्रान्सपरंट लीड आणि मेजरिंग कप आणि एक युजर मॅन्युअल पण आहे. हा मेजरिंग कप आहे आणि त्याच्या खाली ना एक पिन आहे. त्या पिन ना अंड्याला एक छिद्र पाडायचं आणि एक बॉइलिंग रॅक वरती ठेवायचं. अंडे आपल्याला ना सॉफ्ट, मीडियम, हार्ड आणि पोचडे कसं बनवायचं आहे ना त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण आहे ते घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं, त्याच्यावर बॉइलिंग रॅक ठेवला आणि त्याच्यावर अंडी उकडायला ठेवली. ट्रान्सपरंट लीड असल्यामुळे ना पाणी उकडताना किंवा अंडी उकडलेली दिसतात आपल्याला. स्टेनलेस स्टीलचं असल्यामुळे ना मजबूत, टिकाऊ आणि उत्तम दर्जाचं आहे हे. आता पोच केक बनवण्यासाठी ना ह्या पोच ट्रे मध्ये मी आधी तेल लावून घेतलं आणि त्याच्या मेजरमेंट प्रमाणे पाणी ओतून घेतलं आणि अंडी फोडून त्याच्यामध्ये मीठ टाकून ते उकडायला ठेवलं. आता इथे एका टचने बटन चालू होतं. निळ्या रंगाचे लाईट इंडिकेटर आहे. ऑटो कट फीचर आहे. मशीन मधलं पाणी संपलं की ऑटोमॅटिक ते बंद होती मशीन. 500 वॅटची पॉवर आहे याची. ही मशीन एकदम पोर्टेबल आहे. विद्यार्थ्यांसाठी, प्रवासासाठी किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी एकदम उपयुक्त आहे. एकदम झंझटमुक्त स्वयंपाक होतो बरं का. भाज्या पण उकडता येतात ह्याच्यामध्ये, मोमोज पण उकडता येतात. म्हणजेच मल्टीपर्पज यूज आहे याचा. एकदम कमी जागा लागते या मशीनला आणि स्वच्छ करायला एकदम सोपं आहे बरं का. आपण बाकीची भांडी कशी धुतो ना तसं सॉफ्ट स्पंजने एकदम घासून धुवून ठेवू शकतो. आणि मेन जे युनिट आहे ना ते कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ करू शकतो आपण. जर हे प्रोडक्ट आवडलं असेल ना तर प्रोडक्ट टॅग करते आणि अजून डिटेल माहितीसाठी मी मोठा व्हिडिओ अपलोड करते, नक्की बघा. तिथलं सगळं आवरून मी सासरी पोहोचले.